तर आताची मोठी बातमी, पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेलेले आहेत। धनंजय मुंडे यांच्यावरती ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंकजा मुंडे या सध्या आपण ही थेट दृश्ये बघतोय दाखल झालेले आहेत ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये। धनंजय मुंडे यांची यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे आणि या दोन बहीण भावांमधला संवाद आपण पाहतोय। सध्या प्रकृती जी आहे धनंजय मुंडे यांची व्यवस्थित आहे, मात्र त्यांच्या बरगड्यांना जबरदस्त मार लागलेला आहे। काही दिवसांपूर्वीच परळीमध्ये त्यांचा अपघात झालेला होता आणि आता त्यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बहीण पोहोचलेली आहे। येताना धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना अपघातासंदर्भातलीच माहिती देत आहेत। ज्यावेळेला अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं होतं याबद्दल त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलेलं होतं आणि आता नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, काय अधिक माहिती या भेटी संदर्भातली? नक्कीच आपण पाहायला गेले तर गेल्या आठवड्यापूर्वी धनंजय मुंडे यांचा परळी अपघात झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांना परळीतून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं आणि गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील ब्रीच कँडी या रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते असू दे किंवा इतर त्यांचे मित्र पक्षातील नेते पदाधिकारी भेटत होते। अजित पवार असू दे किंवा एकंदरीत सर्वच मोठ्या राष्ट्रवादीच्या नेत्याने सुद्धा भेटी घेतलेल्या होत्या आणि आता सध्या पंकजा मुंडे या ब्रीच कँडी या रुग्णालयामध्ये धनंजय मुंडे यांच्या चौकशीची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सध्या ब्रीच कँडी या ठिकाणी आलेले आहेत। तुर्तास धन्यवाद नंदकुमार या संपूर्ण माहितीसाठी।